महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सावंतवाडी येथील कार्यालयात आज स्थानिक नागरिकांनी एकत्र येत महावितरणाच्या कारभारावर आणि स्मार्ट मीटरच्या सक्तीवर जोरदार संताप व्यक्त केला। वीज बिलात झालेली भरमसाठ वाढ आणि स्मार्ट मीटर बसवण्याचा वाढता दबाव यामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांनी थेट अधिकाऱ्यांनाच गाठून प्रश्नांचा भडीमार केला। मात्र या प्रसंगी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने उपस्थित नागरिकांची मोठी ताटकळ उडाली। गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी शहर आणि परिसरात विजेच्या आवाजवी बिलांमुळे ग्राहक आधीच हैराण आहेत। त्यातच आता स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याच्या हालचाली सुरू असल्याने नागरिकांमधील असंतोष शिगेला पोहोचलाय। स्मार्ट मीटरची सक्ती पूर्णपणे अन्यायकारक असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालण्याचा हा प्रकार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी ग्राहकांनी व्यक्त केली। आज सकाळी जमलेल्या नागरिकांनी ग्राहकांना घेरून वाढीव बिले काय येत आहेत आणि स्मार्ट मीटरचा अट्टहास नेमका कशासाठी असा थेट सवाल उपस्थित केला। मात्र अधिकाऱ्यांकडे या प्रश्नांची कोणतीही ठोस अथवा समाधानकारक उत्तरं नव्हती। या संपूर्ण प्रकरणाकडे आता स्थानिक प्रशासन, स्थानिक आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ गांभीर्यानं लक्ष घालावं आणि या समस्येवर त्वरित उपाय काढावा अशी अपेक्षा आता सावंतवाडीतील नागरिकांकडून व्यक्त केली जाते। नमस्कार, मी प्रतिभा दळवी। मी सावंतवाडी भटवाडीमध्ये राहते आणि हे जे मी आता वीज वितरण कार्यालयामध्ये बिल घेऊन आले तर माझं बिल वाढीव आलं म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी आले। तर त्यांनी मला सांगितलं की तुमचा मीटर बंद असल्यामुळे आम्ही सरासरी बिल काढलं आहे आणि त्याच्यावर आम्ही विचारलं की याच्यावर पर्याय काय आहे। तर स्मार्ट मीटरशिवाय याच्यावर पर्याय नाही आहे। जोपर्यंत तुम्ही स्मार्ट मीटर बसवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला हे बिल कमी करून देणार नाही। दुसरी गोष्ट, हे जे बिल काढले जर वर्षभर आमचं स्मार्ट मीटर बंद असेल तर आम्हाला वीज वितरण कार्यालयाकडून किंवा महामंडळाकडून त्यांच्या एखादी नोटीस यायला पाहिजे होती की तुमचं मीटर बंद आहे। तर असंही काही आलं नाही। त्यांनी वर्षभर आमची बिलं काढली आणि अचानक आता बिल वाढवलं। मागच्या महिन्यात 1900 रुपये बिल आलेलं आणि आता ह्या महिन्यात डायरेक्ट 3630 रुपये बिल आलं। हे का आलं ते विचारायला आलं तर ते सांगतात की ते बिल सिस्टीममधून आलं आहे। जर सिस्टीमला अपडेट झालं असेल ना तर सिस्टीमला अपडेट कधी होतं, जेव्हा आपण करतो तेव्हा होतं ना। मग हे सिस्टीमला अपडेट कसं झालं त्याचंही उत्तर त्यांच्याकडे नाही आहे। त्यांच्याकडे फक्त एकच उत्तर आहे की तुम्ही स्मार्ट मीटर बसवा आणि माझं तर म्हणणं असं आहे की मला स्मार्ट मीटर नको आहे। मग ते म्हणतात की स्मार्ट मीटरशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नाही आहे। तुम्ही जोपर्यंत स्मार्ट मीटर बसवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला बिल कमी करून देणार नाही। आणि रीडिंग उपलब्ध नसताना बिल का काढलं या प्रश्नाचं उत्तर सर देतच नाही। फक्त विषयाला वळण स्मार्ट मीटर। आम्ही स्मार्ट मीटरवरती बोलतच नव्हतो। फक्त आम्ही त्यांना हे विचारलं की मीटर फॉल्टी होता तर तुम्ही आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे होती। बिलं का काढली तर काढली। मागच्या वर्षभराची बिलं 600, 400, 500 असताना एकदम 2000, मागच्या महिन्यात 4600 एवढी बिलं काढतात नव्हती ना। आणि उपलब्ध नाही ना तर मग बिलं वापराशिवाय यांची आम्हाला म्हणतात की जेव्हा कमी बिल आली तेव्हा तुम्ही चोरून भरली आणि आता तुम्ही आमच्या वापरापेक्षा कमी बिल दिला काय आम्हाला वापरापेक्षा। आणि साहेब, आम्ही जेव्हा साहेबांकडे आलो ना तेव्हा साहेबांनी आम्हाला उत्तरं दिलीच नाही। आम्ही यांच्या मागून ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये, त्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये आणि आम्हाला उत्तरं नाही देता आधीच पोलिसांना बोलवून घेतलं आणि नंतर आम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं। हो, हे पोलिसांना आम्हाला काय झालेलं आणि त्यांना सरळ विचारायला पोलिसांना बोलवलं तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही झाला। ते त्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करायला आलेलो। ह्या लोकांना आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर फक्त स्मार्ट मीटरवर बोलताय। याचा अर्थ वीज वितरण कार्यालय त्यांच्यामध्येच काहीतरी आहेत म्हणून हे आमच्याकडे ग्राहकाला, सर्वसामान्य माणसांना वेटीस धरतात। आणि आम्ही भाड्याच्या घरात राहतो, मग लोकांची मीटर आम्ही बदलून घ्यायला देणार काय त्यांना? नाही देऊ शकत। मग ह्याने बिलं एवढी का काढली याचं उत्तरच देत नाही। फक्त ऑप्शन तो शासनाचा GR दाखवतो स्मार्ट मीटर। आम्ही स्मार्ट मीटरवरती काय बोलतच नाही। फक्त एक प्रश्न विचारला की आमचा जर मीटर फॉल्टी होता तर नोटीस का दिली नाही? नोटीस दिलं असतं तर आम्ही मीटर बदलून घेतला असता। दुसरी गोष्ट, रीडिंग उपलब्ध नसताना एवढी बिलं का काढली आवाजवी? जर मागच्या महिन्याचं 74 युनिट 50 युनिट पडतंय तर मग डायरेक्ट 183 युनिट कसं पडलं? यांची सिस्टीम हे अपडेट करताय वापराशिवाय तुमचा मीटर बंद आहे ना, मग तुम्ही तुमचा कोण कर्मचारी आला का घरी? आणि ऑफिसला ये म्हणून फोन लावला ना तर आपला प्रतिनिधी पाठवला। हा म्हटलं ये म्हटलं तर तो विचारतो विमानाने येऊ काय? ही काय बोलायची पद्धत या लोकांबरोबर, ग्राहकांची, या कर्मचाऱ्यांची? आणि आला तो आला, आमच्याशी पहिला कॉन्टॅक्ट केला नाही। आम्ही नंतर सांगितलं मी भोगण आला, नंतर आला आणि बाहेर सांगतो मी भोगण, या इकडे या आणि नंतर सांगतो मी भोगण नाही दुसरा भोगण। नंतर सांगतो मी कर्मचारी कामाला लावला, मी स्वतः जात नाही रीडिंग घ्यायला। म्हणजे काय चाललंय का यांच्या ह्या कार्यालयात? आणि एखादा मीटर फॉल्टी असू शकतो, आम्ही मान्य करतो। सगळेच मीटर फॉल्टी एका लाईन, सगळे मीटर एकाच
आणि faulty आहे तर notice आणि द्या जे आम्हाला. reading चालू आहे ते पण मीटर फॉल्टी Reading आहे. उपलब्ध नसताना उद्या तुम्ही पुढच्या आज 2000 काढलं, पुढच्या महिन्यात 10,000 बिल काढणार. आम्ही भरायचं का? आमचा महिन्याचा पगारच 10,000 आहे. भरायचं कुठून 10,000 बिल? वापर नसताना मी तर आता 2-3 आमच्याकडे महिन्याचं washing बिल machine भरलेलंच नाही, नाही आणि मी mixer भरणार चालत पण नाही. नाहीये मग काय भरायचं एवढं बिल? त्याच्यावर एकच पर्याय, जोपर्यंत आमच्या शंकांचं निरसन होत नाही आमच्या ना, तोपर्यंत प्रश्नाचं आम्ही उत्तर बिल पाहिजे भरणार आम्हाला नाही. की रेडिंग उपलब्ध नसताना एवढं बिल का काढलं, या प्रश्नाचं उत्तर सर देतच नाहीये. फक्त स्मार्ट फक्त सिस्टीमला सांगते, सिस्टीम करते म्हणून विषयाला वळण देत आहेत फक्त ते.